मोहनीश आणि आशाताईंचा सांगाती बंगला त्या दिवशी छान सजला होता, एखाद्या माणसानं सजावं तसा. बंगल्याचा पूर्वीचा फेंट निळा रंग पुसला गेला होता आणि गुलाबी प्लॅस्टिक इमल्शनमध्ये तो रंगून गेलेला होता. बाहेरच्या हॉलमध्ये काश्मीरी गालिचा अंथरला होता. कोपऱ्यातल्या फ्लॉवर पॉटमध्ये जरबेराची ताजी टवटवीत फुलं हसत होती. घरात ठिकठिकाणी छोटी मोठी मान हलवणारी, उंच उड्या मारणारी खेळणी ठेवलेली होती. रिमोटवर चालणारी, किल्ली दिल्यावर गाणं म्हणायला सुरुवात करणारी पिंकी डॉल सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरली होती. अखिलेश तर तिला सारखं गाणं म्हणायला लावत होता. आशाताई शेवटी त्याला रागावल्या आणि म्हणाल्या, निधी येईपर्यंत तरी राहू देत ती बाहुली, आधीच मोडून टाकू नको. आई, निधी कधी येणार आहे? येईल आता एवढ्यात. मग काय बाबा, एका मुलाची मज्जा. त्याची बहीण येणार आहे त्याच्याशी खेळायला. खरंच, निधी आपल्या या घरात एकदा रुळली ना की आपल्या बंगल्याचं सांगाती नाव सार्थक होईल बघ. निधी अखिलेशची बहीण तर आहेच, पण ती त्याची सवंगडी सुद्धा होईल. अखिलेशला निधीबद्दल सांगताना आशाताईंच्या मनात असं आलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर अखिलेश निधीची जोडी खेळायला लागली, पळायला लागली. निधीच्या अंगात किती छान फ्रॉक होता. आशाताईंनी मुद्दाम खपून तो शिवला होता. फॅशन सुद्धा किती वेगळी. निधीने हट्ट केला म्हणून आशाताईंनी तिचे एवढेसे केस तिला पाहिजे तसे बांधून दिले होते. आशाताई जरा वेळ त्या स्वप्नदृश्यातच हरवल्या. मग बाहेरच्या फाटकात जाऊन त्याने लांबवर नजर टाकली. निधीला आणण्यासाठी पाठवलेली लाल होंडा सिटी दिसतीये का याचा त्यांनी अंदाज घेतला. आज ताई आत्या निधीला घेऊन येणार होत्या. तिच्या स्वागतासाठी सगळं घर सजलं होतं. आशाताई तिची वाट बघत होत्या. बाहेरच्या फाटकात जाऊन रस्ता निरखण्याची त्यांची ही चौथी वेळ. फारच वेळ लागला यांना यायला, असं म्हणत त्या घरात गेल्या. स्वयंपाकाच्या काकूंना काही सूचना द्यायला लागल्या. तेवढ्यात अखिलेश टाळ्या वाजवत ओरडायला लागला, आई आई, अगं कोण आलंय बघ. आशाताईंनी खिडकीतनं बाहेर बघितलं. ताई आत्या निधीला घेऊन खाली उतरत होत्या. बरोबर त्यांचा बंडू सुद्धा होता. आशाताईंनी चांदीच्या तपकात ओवाळण्याची तयारी करून ठेवली होती. निरांजन लावून घेऊन त्या लगबगीनं दारात गेल्या. सगळ्यांना त्यांनी ओवाळलं आणि हसून म्हणाल्या, या या, आत या. ताई आत्या निधीला कडेवर घेऊनच आत आल्या. त्या तिला म्हणाल्या, उतर आता खाली, अखिलेश वाट बघतोय तुझी, त्याच्याबरोबर खेळ जा. ताई आत्यानं असं म्हणून सुद्धा निधी त्यांना चिकटून बसली. अगं, इथे किती खेळणी आहेत, जा बरं आत जाऊन बघ. ताई आत्या म्हणाल्या, पण निधी त्यांना सोडेना. मग बंडू दादानं तिला उचलून घेतलं आणि म्हणाला, चल आपण आत जाऊया. तो तिला आत घेऊन गेल्यावर ताई आत्या म्हणाल्या, तिला रुळायला जरा वेळ लागणार. त्यांचं बोलणं आशाताईंना आवडलं नाही. वेळ काय लागायचा आहे? एवढं चांगलं घर आहे, इतकी खेळणी आहेत. तिकडे यांच्या सातारच्या घरी असं कुठं काय आहे? एवढीशी जागा, त्या 4-5 माणसं, 2-4 खेळणी आहेत, पण असा थाट कुठं आहे? आशाताई याच विचारात पडल्या. तेवढ्यात ताई आत्याने विचारलं, अगं कसला विचार करतेयस वहिनी? मी आपलं मला जे वाटलं ते बोलले. ठीक आहे, अहो बरं आठवलं, निधीच्या आवडीच्या खोबऱ्याच्या वड्या करून ठेवल्यात मी. असं म्हणून आशाताईने निधीला हाक मारली, निधी. बंडूदादा निधीला घेऊन आत आला. बंडूदादाला अगदी सोडायचंच नाही का? उतर बरं खाली, ही बघ काय आहे गंमत. बोलता बोलता आशाताईंनी तिच्या पुढे खोबऱ्याची वडी धरली. निधी नुसती बंडूकडे बघायला लागली. बंडू तिला म्हणाला, अगं घे ना वडी आईकडनं, ती आई आहे तुझी. त्यानं असं म्हटल्यावर ती मग आई आई म्हणून रडायलाच लागली. ताई आत्या मग तिथे आल्या आणि म्हणाल्या, असं काय करावं बरं निधी, आई देते ना वडी, मग घे की. पण निधी ताई आत्याकडेच एकदम झेपावली. त्यांनाच आई म्हणायला लागली. तुम्हाला आई म्हणायला तुम्ही निधीला शिकवायचंच नाहीत ना? आता तिच्या डोक्यात तेच बसलंय. अगं मी नाहीच ग शिकवलं तिला असं काही म्हणायला, पण बंडूचं बघून ती म्हणायला लागली. विसरेल काही दिवसांनी ती.
ताई आत्यांनी असं म्हटल्यावर आशाताईंनी नुसता एक सुस्कारा सोडला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी ताई आत्यांच्या मांडीवर बसूनच निधीने भात खाल्ला. दिवसभराच्या श्रमामुळे तिला नेहमीपेक्षा लवकर झोप आली आणि ती ताई आत्यांच्या कुशीतच झोपली. उद्या आम्ही लवकर निघू सातारला जायला, निधी उठायच्या आत. त्यांचं हे बोलणं आशाताईंना पटलं. त्या म्हणाल्या, मी पण तुम्हाला असंच म्हणणार होते हो. सकाळचा चहा पिऊन झाला ना की तुम्ही निघा. तिच्या देखत घराबाहेर पडणं तुम्हाला शक्य होणार नाही आणि ती सुद्धा ते मान्य करणार नाही. परिस्थिती जरा अवघडच आहे. एवढं बोलून आशाताई जरा थांबल्या आणि नंतर म्हणाल्या, उद्या सकाळी लवकर यायला मी ड्रायव्हरला सांगून ठेवते. त्या रात्री आशाताई अखिलेश आणि निधीच्या मध्ये झोपल्या. अखिलेश शांत झोपला होता. निधी मात्र सारखी हालत होती. एकदा तर ती आई आई म्हणत उठून बसली, पण आशाताईंनी थोपटल्यावर झोपली पुन्हा. आशाताईंना मात्र झोप येत नव्हती. त्यांचं मन 4 वर्ष मागे गेलं होतं. त्यांना स्वतःची प्रेग्नन्सी आठवली. लग्नानंतर थोड्या उशिरा दिवस राहिले होते, पण सगळ्या घरादाराला आनंद झाला होता. आणि सोनोग्राफीमध्ये जुळं असल्याचं निदान झालं होतं. मग तर काय दुप्पट आनंद. पण त्या आनंदाला दृष्ट लागली कोणाची तरी. आशाताईंची तब्येत वारंवार बिघडायला लागली. त्यांना कमालीचा अशक्तपणा आला. डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली. आशाताईंच्याकडे बाकी सगळं होतं. बंगला, गाडी, नोकर चाकर, प्रगतीपथावर असलेला मोहनीशचा व्यवसाय, हे सगळं होतं. पण पोखती पुरवती म्हातारी माणसं नव्हती. अशी जाणती माणसं काही वेळा उपयोगी पडतात याची जाणीव आशाताईंना आत्ता होत होती. पूर्ण दिवस भरल्यावर योग्य वेळी सीझर केलं. जुळं आहे हे आधीच माहिती होतं. एक मुलगा, एक मुलगी. मुलगी अगदी गोरीपान, निळसर डोळ्यांची, पिंगट केसांची, परीसारखी. त्या मानानं मुलगा किंचित सावळा, पण चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचं तेज. मुलांना बघून आशाताईंचा जीव सुपा एवढा झाला. हे बघ, 2 मुलांचं करायचं म्हणजे तब्येत चांगली हवी. आशा, तू वेळच्या वेळी टॉनिक, औषधं घेत जा. शक्तीची इंजेक्शन्स पण सांगितली आहे डॉक्टरांनी. सगळं ठीक होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेव. मोहनीश रोज सांगायचे, पण आशाताईंच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. तसंच बारसं केलं. मुलाचं नाव ठेवलं अखिलेश आणि मुलीचं निधी. बारशाला ताई आत्या आल्या होत्या. त्या म्हणाल्या, वहिनी, तुझ्या तब्येतीत अजून म्हणावी तशी सुधारणा नाही आहे. मी एक सुचवू का? काय हो? तुझी तब्येत व्यवस्थित होईपर्यंत या 2 मुलांपैकी एकाला मी आमच्याकडे सातारला घेऊन जाते. अहो, पण अगं त्याच्यात काय एवढं? मी आता मोकळी आहे आणि बंडूही मोठा झालाय. आता तुला दोन्ही मुलांचं करणं होणार नाही हे दिसतंय. तुझी तब्येत जास्त बिघडायला नको म्हणून म्हणते मी. विचार करायला पाहिजे हो. तुम्ही आता हा प्रस्ताव मांडलाय. मला वाटतं ताईचा हा प्रस्ताव अमान्य करण्यासारखा नाहीये. हे बघ आशा, तुझी तब्येत पूर्ववत झाली की आपण बाळाला परत घेऊन येऊ. फक्त काही दिवसांचा तर प्रश्न आहे. तिथे येत मोहनीश म्हणाले. त्यानंतर या विषयावर बरीच चर्चा झाली आणि शेवटी ताई आत्यानं एका मुलाला घेऊन जायला हरकत नाही असं ठरलं. ताई आत्याकडे कुणाला द्यायचं या विषयावर एकमत होईना. शेवटी निधीला ताई आत्यांच्या हवाली करायचं असं नक्की झालं. डॉक्टरांकडे जाऊन निधीच्या तब्येतीची पूर्ण तपासणी करून घेतली. तिची तब्येत चांगली होती. डॉक्टरांनी फक्त तिला गाईचं दूध पाजायला सांगितलं, पचायला हलका असतं म्हणून. ताई आत्या निधीला घेऊन निघाल्या तेव्हा आशाताईंच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. कितीतरी वेळ त्या तिला कुरवळत होत्या. तिचा स्पर्श जणू स्वतःमध्ये भरून घेत होत्या. मोहनीश नको म्हणत असताना सुद्धा निधीला पोहोचवायला त्या साताऱ्याला गेल्या होत्या अखिलेशला घेऊन. तिथून परत आल्यावर सगळं घर भकास वाटायला लागलं. पण तेव्हाच त्यांचं अखिलेशकडे लक्ष गेलं. तो रडत होता. त्याला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, हे बघ, निधी लवकर परत येणार आहे. रडू नकोस तू. आणि अरे, आपण जात जाऊ ना तिला सारखं भेटायला. आत्ता गादीवर पडल्या पडल्या आशाताईंना तो जुना प्रसंग आठवत होता आणि त्यांच्या मनात येत होतं. त्यावेळी चुकलं का तिला ताई आत्यांकडे पाठवलं हे? पण मग दुसरा पर्याय काय होता?
आपली तब्येत तेव्हा अगदी चांगली नव्हती, मग काय करणार? आशाताई मनालाच प्रश्न विचारत राहिल्या. या प्रश्नांचा गुंता सोडवता सोडवता पहाड झाली. ताई आत्या उठल्या, त्यांनी बंडूला उठवलं. मग दोघांनी स्वतःच आवरलं, चहा प्यायला. तेवढ्या ड्रायव्हर आलाच. दूर दूर जाणाऱ्या गाडीच्या लाल ठिपक्याकडे आशाताई बघत राहिल्या. निधीच्या रडण्यामुळे त्या एकदम भानावर आल्या. ती उठली होती आणि किंचाळून रडत होती. आई आई म्हणत होती. अगं मीच तुझी आई आहे, रडू नकोस ग. तिला जवळ घेत आशाताई म्हणाल्या आणि त्यांनी तिला कसं तरी अर्धा कप दूध बळबळ पाजलं. तेवढ्यात अखिलेश तिथे आला. त्याच्याबरोबर त्याला सांभाळणारी वर्षाताई होती. तिला उचलून घेत ती म्हणाली, आता मला दोघांना सांभाळायला पाहिजे. चला आपण खेळण्यांच्या खोलीत जाऊ. मोठे मोठे सुपा एवढे कान हलवणारा हत्ती, उंच मानेचा जिराफ, टणाटणा उड्या मारणारा हुप्प्या, गाणं म्हणणारी पिंकी डॉल, किती खेळणे. निधी जरा वेळ त्या खेळण्यांमध्ये रमली. वर्षाताईंनी तिला रमवलं, पण थोड्याच वेळात ती आई आई म्हणत रडायला लागली. गोड बोलून तिला वरणभात भरवला, पण तो सगळा उलटूनच पडला. अशी कशी ही निधी? आपलं केवढं छान घर आहे, आकर्षण वाटावं अशी खेळणी इथे आहेत, घरातली सगळी माणसं तिच्या भोवती आहेत, बरोबरीचा अखिलेश आहे, पण हिला आपलीसारखी ताई आत्यांची आठवण येते. सातारच्या घरचे तिला आपले वाटतात. एखादी मुलगी रमली असती, पण ही रमतच नाहीये. हे आपलं प्राक्तन आहे का? आशाताईंच्या मनात असंच येत होतं. रडून रडून निधी दमली आणि झोपून गेली. दुपारी मोहनीश जेवायला आले. त्यांनी निधीची चौकशी केली. ती झोपली आहे तिकडच्या खोलीत. आशाताईंनी सांगितलं, तू पानं वाढ, मी बघून येतो तिला. असं म्हणून मोहनीश त्या खोलीत गेले. परत आले तेव्हा त्यांचा चेहरा उतरलेला होता. ते म्हणाले, अगं निधीला ताप आलाय, तिचं अंग गरम लागतंय. त्यांचं बोलणं ऐकून आशाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. निधी दुपारी खूप रडली, ताई आत्यांची आठवण काढून. त्याचा तर हा परिणाम नसेल? त्यांच्या मनात आलंच. संध्याकाळी तिला डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टरांनी तपासलं, औषध दिलं. ताप उतरला, पण निधी सुकायलाच लागली. त्या मातीत ती वेल रुजतच नव्हती. मोहनीश शेवटी म्हणाले, निधीच्या तब्येतीवर परिणाम होतोय. काही दिवस तिला ताईकडेच ठेवूया, तुला कितीही नको वाटत असलं तरी. निधीसाठी आशाताई काहीच बोलल्या नाहीत. पण मोहनीशने ताई आत्यांना बोलवून घेतलं. त्याही लगेच आल्या. त्यांना बघितल्यावर निधीला असा काही आनंद झाला, तिने त्यांना मिठीच मारली. ती आता ताई आत्यांना सोडायला तयार नव्हती. मोहनीश आणि आशाताईंनी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. काही दिवस पुन्हा तुमच्याकडे तिला घेऊन जा, निधीच्या तब्येतीसाठी आम्ही असं म्हणतोय. नाही, मी तयार आहे, तो काहीच प्रश्न नाही आहे. तुमचा काहीच प्रश्न नाही हो, प्रश्न आमचा आहे. आम्हाला खूप जड वाटतंय. असं वाटायचं काही कारण नाही. सातारा काही लांब नाही आहे. तुम्ही अधूनमधून तिला भेटायला येत जा ना, तुमची सवय करा तिला. म्हणजे मागेही तुम्ही हे करत होतात, पण आता जरा जास्त लवकर लवकर या. मग बघूयात ना आपण तिच्यात काही सुधारणा होतीये का. ताई आत्यांनी असं समजवलं आणि दुसऱ्या दिवशी त्या तिला घेऊन सातारला निघून गेल्या. त्या निघून गेल्या आणि आशाताई पार कोलमडून गेल्या. कसं तरी अखिलेशचं करायचं की पुन्हा आपल्याच विचारात. निधीनं आपल्याला नाकारलं. कारण शोधता शोधता त्यांनी एकदम मनाचा तळ गाठला. तिथे असलेली एक आठवण उसळी मारून वर आली मनाच्या पृष्ठभागावर. पूर्वीची आशा त्यांना खुणवायला लागली. तरुण, लोभस, सुंदर आशा. लांब केसांची, पाणीदार डोळ्यांची, नीटस चेहऱ्याची आशा. तिच्या डोळ्यांच्या डोहात स्वतःला झोकून देणारे अनेक होते. त्यातला तो एक, अमृत पोद्दार. तिच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक हॉस्टेल होतं, तिथं तो राहायचा. तिच्या कॉलेजच्या जाण्याच्या वेळी दारात उभा असायचा. किती उमद व्यक्तिमत्व होतं त्याचं. राजबिंडा, पुरुषी व्यक्तिमत्वाचा. लांबूनच तो दारात उभा असलेला दिसायचा. तिची चाल मग आपोआप मंदावायची. ती जवळ आल्यावर तो छान हसायचा.
आणि किंचित मोठ्यांदा तिला हाक मारायचा, सुंदरी. पुढे ओळख झाल्यावर, तिचं खरं नाव कळल्यावरही तो तिला सुंदरीच म्हणायचा. आशापेक्षा तिला सुंदरी हेच नाव शोभतं असं त्याचं मत होतं. एक दिवशी तिला तो म्हणाला, माझी परीक्षा कालच संपली आहे. आता आम्ही जाणार आमच्या गावी. मग एकदम रिझल्टच्या वेळी येणार. पुढे काय करायचं ठरवलंयस? ते अर्थातच मार्कांवर अवलंबून आहे. चांगले मार्क मिळाले तर पुढच्या शिक्षणासाठी मी US सुद्धा जाईन. मग मला विसरशील? तुला विसरणं शक्य आहे का ग सुंदरी? पण कायम आठवण राहील. कायम आठवण राहील असा एक दिवस देशील का मला? आपण लोणावळ्याला जायचं का? लोणावळ्याला? माझे आई बाबा परवानगी नाही देणार. अगं, एखाद्या मैत्रिणीचं नाव पुढे कर. तिच्याबरोबर एक दिवस जाणार आहे असं सांगून टाक. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आणि आपण काय अगं, सकाळी जायचं, संध्याकाळी परत यायचं. मला भीती वाटते रे. भीती? कोणाची? माझी? वेडीच आहेस. हे बघ, उद्या आपण जाऊया. मी चांगल्या हॉटेलातली एक रूम बुक करून ठेवतो. रूम कशासाठी? अगं, फ्रेश होण्यासाठी. मग ठरलं तर. दुसऱ्या दिवशी ती खरंच त्याच्याबरोबर गेली लोणावळ्याला. तिथे हिंडण्यापेक्षा त्या रूममध्ये त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं. त्या दिवशी आयुष्यातली पुढची पायरी ओलांडली गेली. घरी परत जाताना ती खूप नर्वस झाली होती. आपलं हे वागणं चुकलं असं तिला सारखं वाटत होतं, पण अमृत मात्र खुशीत होता. आज मजा आली का नाही? तिला जवळ घे तो पुन्हा पुन्हा विचारत होता. मी रिझल्टच्या वेळी परत येईन तेव्हा तुझ्या आईबाबांशी बोलीन. लग्नच ठरवून टाकूयात. तिला हसवण्यासाठी तो म्हणाला. घरी आल्यावरही आशा उदास होती. घरात कोणाशी बोलावं, काही करावं असं तिला वाटत नव्हतं. सारखे अमृतची आठवण यायची. सारखं त्याचं स्वरूप डोळ्यांसमोर दिसायचं. तिचा हा बदललेला मूड आईबाबांच्या लक्षात आला. आशा, काय होतंय ग तुला? त्यांनी विचारलं आणि तिला एकदा मोठ्यांदा रडावंसं वाटलं. नंतर तिने अमृतला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागलाच नाही. काही दिवस असेच गेले. मग तिला अजिबात जेवण जाईन असं झालं. थोडं खाल्लं तरी उलटून पडायला लागलं. आईला वेगळीच शंका आली. थोड्या जरबेनं तिने विचारलं, हा काय प्रकार आहे? खरं खरं सांग. तुझ्या बाबांना कळलं तर ते असे संतापतील ना? पहिल्यांदा आशा काही बोलली नाही, पण नंतर मात्र तिने घडलेलं सगळं सांगून टाकलं. त्याचं नाव मात्र गुप्त ठेवलं आणि त्याचा पत्ता तिलाच नीट माहिती नव्हता. आई म्हणाली, काय केलंस ग हे आशा? आता उजळ माथ्यानं आपल्याला जगता तरी येईल का? ए ब, ते काही नाही, तू ॲबॉर्शन करून घ्यायला तयार हो, मी बाबांशी बोलते. पण ॲबॉर्शनचा प्रस्ताव आशानं धुडकावून लावला. तो येणार आहे, माझ्याशी लग्न करणार आहे, एवढंच ती म्हणत होती. बाबांना आता तिला अशा परिस्थितीत घरात ठेवणं नको वाटायला लागलं. त्यांनी तिची रवानगी वाईला राहणाऱ्या मावशीकडे केली. मावशीला काही सूचना दिल्या, कोणाला काहीही न सांगण्याच्या अटीवर. मावशीला भरपूर पैसे मिळणार होते. ती अट तिने मान्य केली आणि तिलाही भाचीचं प्रेम होतंच की. आशाची आई तिच्याबरोबर होतीच. वाईचे दिवस बरे गेले. घरात दुसरं कोणी नव्हतं. शिवाय मावशीचं घर एका बाजूला होतं. शेजार असा नव्हता, त्यामुळे कोणी चौकशी करायला येत नव्हतं. योग्य वेळी आशा बाळंत झाली. मुलगी झाली. आशाच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. काय झालं? तिने विचारलं. मुलगी झाली आहे. आता जास्त काही विचारू नकोस. मला माझी मुलगी बघायची आहे. तिला दूध पाजायचंय. ते शक्य नाही आहे. उगीच नसता हट्ट करू नकोस. काही दिवसांनी आपण आपल्या घरी परत जायचंय. पण माझी मुलगी, ते काही विचारायचं नाही. आशाची आई एवढं बोलली ते शेवटचं. नंतर जणू तिने ओठ शिवून टाकले. आशाला वाटलं आपण आपल्या मुलीला बघितलं सुद्धा नाही. कुठे असेल ती? कुठे शोधायचं तिला? तिला आपण नाकारलं, दूर लोटलं. आशाच्या मनात याच भावनांनी गर्दी केली. एक दूर दूर जाणारी तान्ही मुलगी तिला बरेच दिवस दिसत होती.
काळ हे सगळ्यावरचं औषध आहे असं म्हणतात आणि ते खरं आहे. आशाला सुद्धा हे औषध लागू पडलं. वाईहून पुण्याला आल्यावर ती बरेच दिवस उदास होती, आतल्या आत मिटून गेली होती. पण आईबाबांनी समजावलं, पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात कर, पूर्वीचं सगळं विसरून जा. आणि तो कुठे आलाय तुला भेटायला? आईबाबांचं म्हणणं बरोबर होतं. अमृतनं त्यानंतर तिच्याशी संपर्क साधलाच नव्हता. मागे वळून न बघण्यात शहाणपणा आहे हे आशाला पटलं होतं. ती नव्या आयुष्याला सामोरी गेली. पुन्हा पूर्वीसारखी दिसायला लागली. मैत्रिणींच्यात रमली ती. काय ग, मध्यंतरी एकदम गायबच झाली होतीस, कुठे गेली होतीस ग आम्हाला न सांगता? असं एखाद्या मैत्रिणीनं विचारलं तर, अगं मावशीला बरं नव्हतं, तिच्या मदतीला म्हणून मी वाईला गेले होते, अचानक ठरलं ग, हे कारण सांगून आशा वेळ मारून नेत होती. मोहनिशांशी लग्न झालं आणि तिला सगळं काही मिळालं. संसार चालू झाला, जुळी मुलं झाली. नशीब तिच्याकडे बघून प्रसन्नपणे हसायला लागलं. पूर्वीच्या आयुष्यात हरवलेल्या आशाताईंचे विचार इथपर्यंत आले आणि तिथेच थबकले. काही वेळापूर्वी निधी ताई आत्यांबरोबर त्यांच्या घरी गेल्याचं त्यांना आठवलं आणि त्यांच्या मनात आलं, निधीनं आपल्याला आई म्हटलं नाही, आपल्या जवळ सुद्धा आली नाही ती. आपल्याला तिने का नाकारलं या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत होतो, ते उत्तर आत्ता मिळालं. तिला, त्या तान्ह्या मुलीला जवळ न घेता आपण दूर लोटलं. त्या चुकीचे परिणाम आपल्याला भोगावे लागतायत. आपण तिला नाकारलं म्हणून निधी आत्ता आपल्याला नाकारतीये. आपण तिचीही आई होऊ शकलो नाही आणि निधीचीही नाही. मुलीची आई होणं आपल्या नशिबातच नाही. मुलीला कितीतरी वेगवेगळ्या प्रकारांनी नटवता येतं, तरतरेचे कपडे तिला घालता येतात, रोज निराळ्या पद्धतीची केसांची रचना करता येते, पण ते सुख आपल्या नशिबात नाही. ही एक प्रकारची शिक्षाच आहे. हा विचार आशाताईंच्या मनात आला आणि आशाताईंचा अगदी चोळामोळा होऊन गेला. श्रोते हो, ही कथा होती मुलीची आई आणि ही कथा लिहिली होती शुभदा साने यांनी. शुभदा साने यांची ही कथा 2019च्या सुवासिनी या दिवाळी अंकात या अगोदर छापून आलेली आहे. शुभदा सानेंची मुलीची आई ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिले असेल तर प्लीज आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.